हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. मुख्यमंत्री शिंदे आज नगरमध्ये श्रीरामपुरात जाहीर सभा घेणार. शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळेंच्या प्रचारार्थ सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर. नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघात काढणार रोड शो. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार ऍक्शन मोडवर. जळगावात 4 ठिकाणी जाहीर सभा घेणार. जळगाव आणि वाशिममध्ये धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ. 40 गावात विजय वाघमारेंच्या प्रचारार्थ सभा, तर वाशिममध्ये सिद्धार्थ देवळेंसाठी घेणार जाहीर सभा. लाडक्या बहिणींना दम दिल्यानं धनंजय महाडिक अडचणीत. वादग्रस्त वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाची नोटीस, तर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महाडिकांवर गुन्हा दाखल. धारावीत काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते भिडले. वर्षा गायकवाडांच्या पतीला धक्काबुक्की केल्याचा आरोप. परिसरात तणावाचं वातावरण. कल्याणमध्ये 1 कोटींची रोकड जप्त. एटीएम व्हॅनमधील रकमेत तफावत आढळल्यानं कारवाई. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत सकाळच्या 100 बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नगर जिल्ह्यात असणार आहेत. शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे आणि विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत. शरद पवार आज जळगाव जिल्ह्यात येणार असून या दरम्यान त्यांच्या 4 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर आणि धरणगाव या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे जळगाव आणि वाशिमचा दौरा करणार आहे. जळगावातल्या 40 गावात विजय वाघमारेंच्या प्रचारार्थ ते सभा घेतील, तर वाशिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ देवळे यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची वाशिम बाजार समितीत जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना नोटीस बजावली. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसनं तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावरती आहेत. यावेळी जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. हिकमत उढाण आणि अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात उतरलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात नागपुरात आज रोड शो असणार आहे. आणि यावेळी फडणवीस त्यांच्या मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ गोंदियात जाहीर सभा घेणार आहेत. देवरी येथील क्रीडा संकुल मैदानावर आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करतील. पंतप्रधानांच्या उद्या होणाऱ्या दौऱ्यानिमित्तानं पुणे शहरात वाहतूक बदल होणार आहेत. एसपी कॉलेज परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय. सोयाबीनसाठी 6,000 रुपये MSP देणार अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. तर मुंबईत भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन करताना अमित शहा बोलत होते. इतक्याच नव्हे तर सोयाबीनच्या प्रोसेसिंगसाठी सुद्धा खास यंत्रणा उभारली जाणार आहे. सोयाबीन प्रोसेसिंगसाठी समर्पित मूल्य शृंखला स्थापित करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर काम करणार आहे. एकंदरीतच राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि नफा मिळवून देण्यासाठी भाजपनं पावलं उचलली असल्याचं स्पष्ट होत आहे. की आय बढ़ाने के लिए ढेर सारे उपाय भी हम लेकर आए हैं, जिसमें उर्वरकों पर SGST में से छूट और जो SGST है वो सब्सिडी के रूप में वापस दिया जाएगा. सोयाबीन के लिए प्रति क्विंटल 6,000 का MSP हम सुनिश्चित करेंगे और सोयाबीन को प्रोसेसिंग के लिए समर्पित मूल्य श्रृंखला सोयाबीन उत्पादित करने वाले क्षेत्रों के अंदर स्थापित की जाएगी.
परांडाच्या सभेमध्ये ओमराजे निंबाळकरांनी शरद पवारांच्या वयाबाबत भाष्य केलं. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ओमराजे, मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असं तुम्ही म्हणालात. मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली. मशाल पेटली की सगळं गरम होईल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. तर शहा मोदी राज्यात फिरतायत. अमित शहा तर मुन्नाभाईमधील सर्किटसारखे बोलत असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाठा ही मुस्लिम लीगची बी टीम झाल्याची टीका नितेश राणेंनी केली. दरम्यान नितेश राणेंची वाणी बिटाळ झाल्याचं प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी दिलं. युती सरकारच्या काळातच महाराष्ट्राची अधोगती झाली अशी टीका जयंत पाटलांनी केली. तर दुसरीकडे शिंदे काहीच करू शकत नव्हते. त्यांनी हातानेच इशारा देऊन सांगितलं की मोदी आम्हाला भोपळा देतील, अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटलांनी केली. नांदेड उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होतीये. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उबाठाचे उमेदवार आमने सामने आहेत. आपण महाविकास आघाडीतच आहोत, पण जिथे मशाल आहे त्या मतदारसंघात मशाल पेटलीच पाहिजे असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. बीडमध्ये पंकजा मुंडेंनी प्रचारादरम्यान मनातील खदखद मतदारांसमोर बोलून दाखवली. मला खासदार व्हायचं होतं पण आमदार झाले असं म्हणत त्यांनी मनातली गोष्ट सर्वांसमोर व्यक्त केली. तर कधी वाटलं नव्हतं घड्याळाचा प्रचार करावा लागेल असं सांगायला त्या विसरल्या नाहीत. महाराष्ट्रात प्रचंड खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे अशी टीका संभाजीराजे छत्रपतींनी केली. तर हेच गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती झाल्याचं संभाजीराजे म्हणाले. महाराष्ट्रात संविधान बचाव असं म्हणावं लागणं हे चुकीचं आहे. संविधानावर एवढा मोठा घात होईल असं कधी वाटलं नव्हतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तर चिन्ह आणि पक्ष गोठवेपर्यंत ही लढाई संपणार नाही असंही सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीनं आमचा जाहीरनामा कॉपी पेस्ट केला अशी टीका मुनगंटीवारांनी केली. तसंच बटेंगे तो कटेंगे हे महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलंय असं म्हणत मुनगंटीवारांनी विरोधकांना डिवचलं. महाविकास आघाडीनं प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा जाहीरनामा असल्याची जळजळीत टीका भाजपचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केलाय. महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असल्याची टीका गोरखेंनी केली. पिंपरीत अजित पवारांचे उमेदवार अण्णा बनसोडेंनी काय काम केलं अशा आशयाचे बॅनर लागले होते. दरम्यान या सवालांना अजित पवारांनीच उत्तर देत बनसोडेंच्या विकास कामांचा पाढा वाचला. काँग्रेसनं 60 वर्षात जे काम केलं नाही ते मोदी सरकारनं 10 वर्षात केल्याचं नितीन गडकरी म्हणाले. उमरखेड इथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. एक मोठी बातमी, सांगोल्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका केली. गुवाहाटीच्या उठावावेळी शहाजीबापू पाटलांचा काय डोंगर काय झाडी हा डायलॉग भलताच फेमस झाला होता आणि त्यावरती ठाकरेंनी टीका करत 23 तारखेला गुवाहाटीचं तिकीट बुक करून पाटलांना तिथे पाठवा असं म्हणत त्यांनी शहाजीबापूंवर टीका केली. जरा रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का हो? नाही, एक तिकीट पाहिजे पाहिजे आहे कोणाची ओळख? 23 तारखेचं एकच तिकीट पाहिजे आणि ते सुद्धा गुवाहाटीचं. मग परत जाऊ दे त्यांना. काय झाडी काय डोंगर, बसा तिकडे, झाडं मोजत बसा. तुम्ही हातात संविधान घेऊन फिरताय पण संविधान आमच्या डोक्यात आहे अशी खोचक टीका नवनीत राणा यांनी राहुल गांधींचं नाव न घेता केली. लाडकी बहीण योजना सगळ्यात आधी मध्य प्रदेशात शिवराज मामांनी सुरू केली असं अनिल बोंडे म्हणाले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर 2100 रुपये नाही तर महिलांना 3000 रुपये प्रति महिना सुरू करावेत अशी इच्छा असल्याचं अनिल बोंडे म्हणाले. अमित शहा आणि भाजपनं महाराष्ट्राचा विश्वासघात केला अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. तर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची पातळी घसरवण्याला फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप अंधारेंनी केला. अभिनेता रितेश देशमुख आपल्या धाकट्या भावाच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत. धीरज देशमुख यांच्या प्रचार सभेत रितेश देशमुख यांनी मतदारांना साथ घातली. सभेसाठी जमलेला जनसमुदाय म्हणजे लीड आहे लीड, ही तर लीडची सभा असं म्हणत ही विकास कामांची पोचपावती असल्याची भावना रितेश देशमुख यांनी व्यक्त केली. शिरूरमध्ये आमदार पुत्राच्या अपहरण, मारहाण आणि खंडणी प्रकरणाचा महायुतीचे उमेदवार माऊली कटकेंनी तीव्र निषेध केला. पोलिसांनी या घटनेतील सत्य बाहेर काढावं असं आवाहन कटकेंनी केलं.
महाविकास आघाडीतील ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील मंडणगडमध्ये प्रचार रॅली काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या रॅलीत उद्योजक सदानंद कदम देखील सहभागी झाले होते. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींवर खालच्या शब्दात टीका केली तर नवीन विधानसभा गठीत झाल्यानंतर ओबीसींचं आरक्षण लांबणीवर टाकलं जाणार असल्याचं आंबेडकर म्हणाले. वंचितला साथ द्या आणि आरक्षण वाचवा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं. कर्जतचे उमेदवार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा वादात सापडलेत. महेंद्र थोरवेंनी विरोधी कार्यकर्त्याला धमकी दिली आहे. मनोहर पाटील हे मोटरसायकलवरून प्रवास करत असताना त्यांना आमदार थोरवे यांनी खालच्या पातळीवर टीका करत शिवीगाळ केली. आष्टीत एक घड्याळ आणि एक कमळ आलंय, पण बीडच्या आष्टीमध्ये मी कमळाचा प्रचार करणार असं पंकजा मुंडे म्हणाल्या. छत्रपती मालोजीराजे आणि मधुरिमा राजे पुन्हा राजकारणात सक्रिय झालेत. काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरलेत आणि कार्यकर्ता मेळावा घेत त्यांनी मतदारांना आवाहन केलं. मंत्री गुलाबराव पाटलांनी अवघ्या 12 तासात तब्बल 121 गावांमध्ये जाऊन गावभेटी घेत मतदारांशी संवाद साधला. यावेळी गावागावात महिलांनी औक्षण करत गुलाबराव पाटलांचं स्वागत केलं.